नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपलं स्वागत करतो माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 3 डिसेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकरीनं माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदी करना है, आप मुझे संपर्क कर सकते हैं. और जो भी किसान साथी को हिंदी में जानकारी जाननी है, आप ये वीडियो एंड तक देखिए, मैं आपको हिंदी में भी जानकारी दूंगा. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील काय परिस्थिती आहे, बाजारभाव आहे ते तुम्ही जाणून घेणार आहात. परत बांगलादेशचं काय अपडेट आहे आणि दुबईमध्ये काय बाजारभाव आहेत आणि तिथली काय परिस्थिती आहे ते तुम्ही जाणून घेणार आहात. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला जे बांगलादेशचा अपडेट आहे तुम्हाला सांगतो मी. तर तिथलं एक मला फायनल असं बातमी कळालेली आहे की जे बांगलादेशचं सरकार आहे त्यांनी म्हणजे निर्यातसाठी परवानगी दिलेली नाही आणि त्यांनी देणारही नाहीत. मी थोड्या दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यात मी सांगितलेलं आहे की आपल्याला ट्रेड आता करायचा नाही. आता जे पण व्यापारी आहेत मला संपर्क करत आहे, ट्रेड करण्यासाठी मला विचारत आहेत, पण मी त्यांना सरळ नकार दिलेला आहे. कारण जर आपल्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईना किंवा त्यांच्याकडनं आपल्याला फायदा होईना तर आपल्याला पण त्यांचा फायदा 1 रुपयाही करायचा नाही. तर असं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो आणि आताही माझा तेच विचार आहे. मी ट्रेड करणार आहे त्यांच्यासोबत. आणि पहिला मी डेली अपडेट देत होतो, जे पण बांगलादेशचं महत्वाची बातमी होती मी अपडेट देत होतो. आणि हे पण आता महत्वाची बातमी आहे आणि फायनल बातमी आहे. ट्रेड आता होणार नाही म्हणल्यावर इथून पुढे काय बांगलादेशचे अपडेट येणार नाहीत. आणि जरी भविष्यामध्ये पुढल्या वर्षी काय अपडेट आलं तर मी ते तुम्हाला सांगेनच. आणि तुम्हाला सांगतो त्यांचं आता ट्रेड करून फायदा कशाला होणार नाही आपलं. तर आता आपल्याकडे भारतामध्ये कांदा तेवढा शिल्लकही नाही आणि आता तसं क्वालिटीही राहिली नाही. आता फक्त भारतामध्ये 10 ते 15% कांदा शिल्लक आहे, जुना कांदा. आणि जुन्या कांद्याला आता तसं कंडिशन राहिली नाही, ती क्वालिटीही नाही. आता ट्रान्सपोर्टेशनला आपल्याला 3-4 दिवस लागते. तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये माल क्वालिटी जरी असला तर कोंब याला सुरू झाले. 8 महिने कांदा म्हणजे चाळीमध्ये ठेवून ठेवून त्याचा माल आता क्वालिटी कमी झालेली आहे आणि आता एक्सपोर्ट क्वालिटी माल शिल्लक राहिला नाही. तर एक्सपोर्ट करून फायदाही नाही आता. आणि जे नवीन कांदा आहे त्याचं पण आपल्याला ट्रेड करायचा नाही, कारण त्यांनी बियाण्यासाठी आयात करून घेतील आणि ते पुढल्या वर्षी परत आपल्याला असं त्रास देतील. तर आपल्याला ह्या वर्षी ट्रेड करायचा नाही. आणि हे तुम्ही सर्व जे पण शेतकरी आहेत त्यांना विनंती करतो, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांना थोडं हे गोष्टी कळेल. आता दुबईचं जे अपडेट आहे ते जाणून घ्या तुम्ही. तर आता दुबईमध्ये जे नवीन कांद्याचं म्हणजे मागणी आहे ते आता वाढत आहे. तिथं बाजारभाव तुम्ही पहा, 155 AED ते 180 AED, म्हणजे AEDचं तुम्हाला कन्व्हर्जन INR मध्ये करून सांगतो, 36 रुपये ते 45 रुपयापर्यंत तुम्ही नवीन कांद्याचा बाजारभाव पाहू शकता. तिकडं जे नवीन कांद्याचं सध्या तिकडं मागणी आता चांगली बऱ्यापैकी वाढलेली आहे. इथले पण जे भारतातले व्यापारी आहेत तिथलं इथं पण त्यामुळेच मागणी वाढलेली आहे. बियाण्यासाठी तुम्ही पाहू शकता जे नाशिक नगरचे मार्केट आहेत, परत जे बेंगलोर मार्केट आहे, ते सर्व मार्केट बियाण्यासाठी तेच झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता जे सोलापूरचा बाजारभाव आहे आणि काय अपडेट आहे ते तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर बाजारमध्ये एकूण 165 गाडीची आवक झालेली आहे. त्यापैकी जुना कांदा 130 गाडीची आवक झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर डॉलर माल तुम्हाला सांगतो 17 ते 18 रुपये, मुक्कल साईज 15 ते 16 रुपये, मिडियम साईज 13 ते 14 रुपये, गोल्टा साईज 10 ते 12 रुपये, गोल्टी साईज 7 ते 10 रुपये. तुम्ही हे ड्राय क्वालिटी कांद्याचं, चांगलं क्वालिटी डबल पत्ती क्वालिटी कांद्याचं हे बाजारभाव पाहू शकता. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे 1 रुपये ते 4 रुपये बाजारभाव. आणि जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे 4 रुपये ते 10 रुपये. ऍव्हरेज क्वालिटी म्हणजे काजळ लागलेलं, परत पत्ती उडालेलं, बेगर पत्ती माल, परत डिश कलर माल, हे सगळे ऍव्हरेज क्वालिटीमध्ये येतात. आणि जे सुपर क्वालिटी माल आहे तुम्ही 18 ते 22 रुपयेपर्यंत हे रेंज तुम्ही पाहू शकता. आणि 22 रुपयेपर्यंत 1-2 लॉट गेलेले आहेत. कालच्या दिवसाला मी कालचा पण व्हिडिओ टाकलो. कालच्या व्हिडिओमध्ये 1-2 लॉट 25 रुपयाच्या वरही गेलेले होते, तुम्ही पाहिलाच चाल. पण ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, 1-2 दिवस फक्त ते रेट जातात. हे काय रेट स्थिर राहणार नाही
25, 26, 27, 28 फक्त जे ओरिजिनल मार्केट आहे तुम्हाला सांगतो 1000 रुपयापासून 18 रुपयापर्यंत हे जे चांगल्या क्वालिटी माल आणि जे सुपर क्वालिटी आहे 18 रुपये ते 21-22 हे मार्केट ओरिजिनल आहे आणि असाच बाजारभाव स्थिर राहील. आणि जसं जसं नवीन कांद्याची आवक वाढतील परत हे बाजारभाव रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही माल विक्री करून टाका, ठेवू नका. आणि आता जे नवीन कांद्याचं बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज नवीन कांद्याची आवक 30 ते 35 गाडीची झालेली आहे. आणि तुम्हाला साईज अनुसार सांगतो रेट. मुक्कल साईज 16 ते 18 रुपये, मीडियम साईज 13 ते 15 रुपये, गोल्टा साईज 10 ते 12 रुपये, गोल्टी साईज 7 ते 10 रुपये. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे 1 रुपये ते 5 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे ते 4 रुपये ते 8 रुपये 9 रुपये हे बाजारभाव पाहू शकता. आणि जे सुपर क्वालिटी ड्राय क्वालिटी माल आहे बियाण्यासाठी 20, 22, 23 रुपये हे बाजारभाव तुम्ही पाहू शकता. 22, 23 रुपये हे 1-2 लॉट गेलेले आहेत जे नवीन कांद्याचे आहेत. आणि आता जे पांढरा कांदा आहे त्याची आवक कमी आहे, 50-60 किंवा 100 पाकिट फक्त आवक असेल. आणि त्याचा बाजारभाव तुम्हाला सांगतो 7 रुपये ते 16, 17, 18 रुपये हे बाजारभाव पांढरा कांद्याचे आहेत. नमस्कार किसान साथियों, मैं केतन माशालकर और आप देख रहे हो माशालकर ऑनलाइन यूट्यूब चैनल. तो आज इस वीडियो में आपको सोलापुर मंडी की क्या जानकारी है, दुबई के बाजार भाव और बांग्लादेश निर्यात की क्या स्थिति है, आप इस वीडियो में जानने वाले हो. तो वीडियो आखिर तक देखना. तो पहले जो बांग्लादेश का अपडेट है आप जानिए. वहां की जो सरकार है उन्होंने फाइनल अपडेट दिया है कि उन्हें भारत का प्याज नहीं चाहिए और वहां के बाजार भी अभी स्थिर है, डाउन है, 100 टाका से नीचे है. तो अभी उनको जो भी भारतीय प्याज है उनको जरूरत नहीं है. और उन्होंने उनका जो नया उत्पादन है प्याज का वो अभी जनवरी में शुरू होने वाला है अभी. और 1 महीना के लिए वो प्याज की जो भी निर्यात है वो परमिशन नहीं देंगे. और वहां के जो भी सामान्य नागरिक है उन्होंने ऐसा बोला है कि वहां पर रेट 100 टाका 110 टाका भी गया फिर भी हम भारत से प्याज खरीदी नहीं करने वाले, ऐसा उन्होंने बताया. अभी दुबई का बाजार भाव है आप जानिए. जो भी नए प्याज के अभी वहां पर मांग बढ़ गई है. वहां पर रेट जो नए प्याज का है आप 36 रुपए से लेकर 45 रुपए तक आप बाजार भाव वहां पर देख सकते हो. वहां के बाजार भाव अभी बढ़ गए, अभी मांग बढ़ गई है वहां पर. तो वहां पर रेट अच्छा मिल रहा है. और उसके वजह से जो भी भारत के सोलापुर, नासिक, नगर के मार्केट और बेंगलोर मार्केट, मुंबई, पुणे के मार्केट जो भी बीज के लिए, सीड के लिए खरीदी है उसकी मांग बढ़ गई और उसके भी रेट आप ज्यादा देख सकते हो. तो अभी जो भी सोलापुर के बाजार भाव है आप जानिए. जो पुराना प्याज है आप 130 गाड़ी की आमदनी देख सकते हो. उसका रेट जो डॉलर साइज है 17 से 18 रुपए, मुक्कल साइज 15 से लेकर 16 रुपए तक, मीडियम साइज 13 से लेकर 14 रुपए तक, गोल्टा साइज 10 रुपए से लेकर 12 रुपए तक, गोल्टी साइज 7 रुपए से लेकर 10 रुपए तक. ये पूरा ड्राई क्वालिटी और अच्छा क्वालिटी का रेट बताया मैंने अभी. जो डैमेज क्वालिटी माल है 1 रुपए से लेकर 4 रुपए तक, एवरेज क्वालिटी 4 रुपए से लेकर 10 रुपए तक, और जो सुपर क्वालिटी माल है 18 से लेकर 20 रुपए 22 रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो. 1-2 लॉट 23 रुपए तक गए हैं. और जो अभी जो नया प्याज है उसकी आमदनी 30 से लेकर 35 गाड़ी की हुई है सोलापुर मंडी में. टोटल गाड़ी 165 गाड़ी की आमदनी हुई है. जो नया प्याज है उसकी 30 से 35 गाड़ी की आमदनी हुई है. उसका साइज के अनुसार आप रेट जानिए. मुक्कल साइज का 16 से लेकर 18 रुपए तक, मीडियम साइज का 13 से लेकर 15 रुपए तक, गोल्टा साइज का 10 से लेकर 12 रुपए तक, और गोल्टी साइज का 7 रुपए से लेकर 10 रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो. और जो डैमेज क्वालिटी माल है वो 1 रुपए से लेकर 5 रुपए तक, एवरेज क्वालिटी माल 4 रुपए से लेकर 8 रुपए 9 रुपए तक आप बाजार भाव देख सकते हो. और जो बीज के लिए खरीदी है आज सोलापुर मंडी में आप 20-22 से लेकर 23-24 रुपए तक आप देख सकते हो. तो ऐसे ही सोलापुर मंडी और अन्य देशों के अपडेट जानने के लिए हमारे वीडियो देखते रहिए, शेयर करिए सभी किसान साथियों को, और माशाळकर ऑनलाइन हे युट्यूब चॅनल को सबस्क्राईब करिए. धन्यवाद. तर असंच सोलापूर बाजार येथील माहिती जाणून घेण्यासाठी व इतर देशातील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाइन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.